कधी-कधी आयुष्यात असं काही घडतं जिथे आपण स्वतःहून नाही जात. पण आपल्याला कोणीतरी तिथं बोलवतो. माझं टिटवाळा गणेश मंदिराचं सफर काहीसं असंच होतं. एकदम फिल्मी पण अगदी खरं. एक दिवस सहज माझ्या हातात एक जुना कागद आला. त्या कागदावर लिहिलं होतं, "गणपतीच्या मंदिराकडे जा. उत्तर तिथेच सापडेल." काही कळलं नाही. कोण लिहून गेलं, का लिहून गेलं, काही माहिती नाही. पण मन काही थांबत नव्हतं. अगदी जणू कोणीतरी मला बोलावत आहे. मी माझी बाईक काढली व निघालो. रस्त्यावर वारा माझ्याशी बोलत होता. कधी-कधी वाटायचं, मी कुठे चाललोय? हे खरंच घडतंय का? टिटवाळ्याच्या गावात पोचलो. तिथली एक वेगळीच शांती, पण मनात मात्र गोंधळ होता. मंदिराजवळ आलो. गर्दी होती, पण माझ्यासाठी जणू रांग आपोआप मोकळी होत होती. असं वाटत होतं की सगळं नियतीनंच आधीच ठरवलंय. श्री सिद्धिविनायक मंदिरा श्री सिद्धिविनायक गणपती समोर उभा राहिलो, डोळे बंद केले आणि तो कागद आठवला. मी काही मागितलं नाही, फक्त विचारलं, माझं उत्तर कुठं आहे? त्या क्षणी कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी वळून पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. पण मनात एकदम शांती पसरली, जणू माझं उत्तर मिळालं होतं. ते उत्तर शब्दांत नव्हतं, ते भावना होती. मंदिराबाहेर आलो आणि त्या कागदावरचा शेवटची ओळ वाचली. उत्तर शोधायची गरज नाही, तू जिथं आहेस तिथंच सगळं आहे. आजही मला कधी-कधी वाटतं, त्या दिवशी मला बोलावणं कोणी दिलं होतं? कोणी आहे का जो आपल्या योग्य वेळेस योग्य ठिकाणी नेत असतो? कदाचित टिटवाळा गणेश मंदिर हे फक्त एक श्रद्धास्थान नाही, कधी-कधी ते नियतीचा संदेश असतो. आणि काही प्रवास फक्त अनुभवण्यासाठी असतात, समजून घेण्यासाठी नाही.